नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर अंगणवाडी पर्यवेक्षिका पेपर चालू झालेले आहेत। 14 तारखेला एका शिफ्टचा पेपर सुद्धा झालेला आहे। पेपर झाल्यापासून दोन प्रश्न जे आहेत महत्त्वाचे, त्यासाठी सर्वात जास्त कॉल मेसेज येत आहेत। आज ते दोनही प्रश्नांचे तुम्हाला मी उत्तर देणार आहे आणि तुमचं सर्व कन्फ्युजन या ठिकाणी दूर करणार आहे। महत्त्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे, पेपरच्या एक दिवस अगोदर सांगितलं होतं की या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। म्हणजे ज्यांचा 14 तारखेला पेपर होता त्यांना मेल आले होते, मेसेज आले होते की एक महत्त्वाचं नोटिफिकेशन देखील आलं होतं आणि त्यावर अबूज पाटील सरांनी व्हिडिओ देखील बनवलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग या पेपरला लागू असणार आहे। मग तेव्हापासून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉल केलाय की सर नेमकं निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, बरोबर आहे। तर या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व कन्फ्युजन दूर करणार आहे की नेमकं निगेटिव्ह मार्किंग कशी आहे, किती प्रश्न चुकल्यानंतर किती तुमचे गुण वजा होणार आहे, हे सर्व तुमचं क्लिअर होईल। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो। एक म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल मेसेज येत आहेत की सर आम्ही सेंटर 1 दिलं होतं, समजा एक्झाम्पल आम्ही सेंटर पुणे दिलं होतं आणि आमचं सेंटर आलंय जळगाव, कुणी दिलं होतं समजा आपण जर बघितलं नाशिक दिलं होतं, त्यांचं पुणेमध्ये आलंय, असे बरेचसे कन्फ्युजन झालेले आहेत। तर पुन्हा एकदा सांगतो, सेंटर कोणत्याही कंडिशनमध्ये चेंज होणार नाही। तुम्हाला पेपरसाठी जे सेंटर अलॉट झालंय किंवा जे सेंटर आलंय त्या ठिकाणी जावंच लागणार आहे। त्यासाठी कुणीही काही वेगळे प्रयत्न करू नका। कॉल करणं किंवा मेसेज करणं किंवा ICDS ला देखील कॉल मेसेज करणं शक्य होणार नाहीये। त्यामुळे आपल्याला पेपरला जायचंय हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या विषयावर वेळ खर्च करण्यापेक्षा तुमचा वेळ काय करा, अभ्यासासाठी खर्च करा। हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो, सेंटर कुणाचंही चेंज होणार नाहीये। आता आपल्या महत्त्वाच्या पॉइंटकडे येऊया की नेमकं निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, बरोबर आहे। बघा, आपल्याला ग्रुप लेवल टाइमर काय आहे त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्हाला माहिती आहे, त्याविषयी आता मी या ठिकाणी बोलत नाही। किंवा जे दोन ग्रुप आहेत त्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये किती क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टचे वगैरे ते पण सांगून झालंय, त्यामुळे आपण या ठिकाणी मी जास्त तो वेळ खर्च करणार नाही, डायरेक्ट महत्त्वाच्या पॉइंटवर येतो। बघा, अशा प्रकारचं एक ही तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल, त्यामधला आपल्याला काय बघायचं आहे, 6 नंबरचा पॉइंट सर्वात महत्त्वाचा आहे। काय, चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असणार आहे। इथं काय केलंय तुम्हाला 0.5 म्हणजे अर्धा जर म्हटलं आपण 0.5 काय गुण सांगितलेला आहे। आता लक्षात घ्या बरं का, सर्वांनी व्यवस्थित बघा, तुमचं कन्फ्युजन क्लिअर करतो। आपल्याला काय माहितीये, आपल्याकडे प्रश्न आहेत 100 प्रश्न आहेत आणि गुण किती आहेत, 200 गुण आहेत। म्हणजे हा पेपर आहे 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा। म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्या एक गोष्ट काय लक्षात येते, एक प्रश्न या ठिकाणी 2 गुणांसाठी किंवा 2 मार्कांसाठी आहे। म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, एका चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असणार आहे। म्हणजे तुम्हाला जर 2 मार्कचा एक प्रश्न आहे ना, एक प्रश्न जर चुकला तर 0.5 मार्क वजा होणार आहे त्यातले, बरोबर आहे। म्हणजे निगेटिव्ह मार्किंग किती आहे, 1/4 आहे। हे महत्त्वाचं काय करा, सर्वांनी लक्षात ठेवा। थोडक्यात तरी समजलंय, मी एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला आता बरं का, महत्त्वाचं परत एकदा सांगतो। एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे, 100 प्रश्नांचा पेपर आहे, एकूण 200 गुण आहेत। तुमचं बरोबर आलेला प्रश्न आहे, एक बरोबर आला आणि समजा चुकला तर चुकीच्या गुणासाठी तुमचे किती मार्क्स कमी होणार आहे, 0.5 गुण कमी होणार आहेत, 2 पैकी 0.5। एक्झाम्पल सांगतो आता, एकदम क्लिअर होऊन जाईल। बघा, तुम्ही काय केलंय, प्रश्न आता आपण सोडवतोय बरं का, प्रश्न सोडवतोय, हा आहे प्रश्न क्रमांक 1, तो तुमचा काय आला, बरोबर आला। प्रश्न क्रमांक 1 तुमचा बरोबर आला। या ठिकाणी आपण काय घेऊयात, गुण घेऊयात। म्हणजे पहिला प्रश्न तुमचा बरोबर आला, किती मार्क मिळाले तुम्हाला, 2 मार्क मिळाले, बरोबर आहे का। आता तुमचे किती एकूण टोटल मार्क किती झाले, 2 झाले। येते लक्षात सर्वांना। तुमचा दुसरा प्रश्न तुम्ही घेतला, दुसरा प्रश्न तुमचा काय झाला, चुकला, दुसरा प्रश्न चुकला। मग तुम्हाला त्या प्रश्नाचे 2 मार्क तर मिळणार नाही, कारण की चुकल्यानंतर मार्क मिळणार नाही, परंतु तो प्रश्न चुकला म्हणून आपल्याला निगेटिव्ह मार्किंगने काय होणार आहे, 0.5 मार्क वजा होणार आहे। म्हणजे इथे किती झाले, 0.5 मार्क वजा, बरोबर आहे। आता तुमचे टोटल मार्क किती झाले, 2 मधून 0.5 गेले तर हे झाले तुमचे 1.5 मार्क। हे टोटल आहे बरं का आपल्या या साईडला, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता तुम्ही काय केलं, तिसरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो तुमचा तिसरा प्रश्न बरोबर आलेला आहे। लक्षात घ्या, बरोबर आला म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले, +2 मार्क मिळाले, बरोबर आहे की नाही, +2। आता +2 झाले, मग तुमची टोटल किती झाली, हे झाली 1.5 आणि 2 किती झाले, 3.5 झाले। येते का लक्षात सर्वांना, किती झाले, 3.5 झाले। आता परत तुमचा काय झाला, चौथा प्रश्न तुम्ही घेतला आणि तो प्रश्न चुकला, तुमचा चुकला, त्याचे तर मार्क्स गेले चुकल्याचे 2,
राहिले किती फाईन म्हणून तुम्हाला निगेटिव्ह किती गेले -0.5 म्हणजे तुमचे मार्क किती झाले 3 झाले. आलं लक्षामध्ये. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 4 प्रश्न सोडवले त्यातले तुमचे 2 बरोबर आले आणि 2 चुकले तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगने किती राहणार तुमचे प्रश्न तुमचे गुण किती राहणार 3. हे तुमचे गुण आहेत बरं का, हे तुमचे मार्क्स आहेत. आलं लक्षात सर्वांना. हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय कशा पद्धतीने टोटल. इकडे मी काय सांगितलंय पहिला प्रश्न बरोबर म्हणून 2 मार्क मिळाले, टोटल झाली 2. दुसरा चुकला दंड म्हणून आपले 0.5 वजा झाले 1.5 मार्क झाले. तिसरा प्रश्न परत बरोबर आला मग 1.5 आणि 2 किती होणार 3.5 होणार. बरोबर आहे 3.5 झाले. चौथा परत चुकून ठेवला आपण 0.5 दंड 3 मार्क. बरोबर आहे. अशा पद्धतीने मार्क तुमचे कॅल्क्युलेट होणार आहे. याच्या पुढे पण तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एकदम सोपं एक्झाम्पल. आता बघा बरं का काय केलं, टोटल एक्झाम्पल देतो. टोटल प्रश्न किती तुमचे, टोटल प्रश्न आहेत 100. आपल्याला गुण किंवा मार्क्स किती आहेत या ठिकाणी, मार्क्स किती आहेत 200. आता आपण काय केलं प्रश्न सोडवले 90. सोडवलेले प्रश्न बघा बरं का, आता व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या, एकदम क्लिअर होईल सर्वांचं. सोडवलेले प्रश्न किती केले 90 सोडवले. तुम्हाला 10 येत नव्हते कारण की आता निगेटिव्ह मार्किंग आहे, तुक्का नाही मारू शकत ना. एखादा प्रश्न असा जो मला येतच नाही काही, तुक्का मारण्यात काहीच पॉईंट नाही. 90 सोडवले. आता तुमचे मार्क कशातून कॅल्क्युलेट होणार आहे, या 180 मार्क्स मधून होणार आहे बरं का. आता हे मी काय सांगतोय नॉर्मलायझेशनच्या अगोदर, नंतर नॉर्मलायझेशन वगैरे त्या नंतरच्या गोष्टी आहेत, त्यापर्यंत आपल्याला नाही जायचं. बरोबर आहे नाही. तुम्ही 10 मार्क जे आहे 10 क्वेश्चन सोडवले नाही मग त्याचे 20 मार्क ना वजा होणार आहे, काही होणार आहे ना काही होणार आहे. बरोबर आहे नाही. म्हणजे आता एक प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार का, नाही मिळणार. आणि तुम्ही सोडवलाच नाही म्हणून निगेटिव्ह व्हायचं पण काही कारण नाही ना. येते लक्षात सर्वांना. म्हणजे आता आपले मार्क्स कशातून कॅल्क्युलेट होणार 180 मधून. जस्ट सांगितलं बरं का, तसं कॅल्क्युलेशन तुमचं फायनल 200 मधूनच येणार आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. आता काय केलं तुम्ही सोडवले, एक सोपं कॅल्क्युलेशन हो त्यासाठी सांगतोय. तुमचे प्रश्न बरोबर किती आले, तुम्ही प्रश्न बरोबर आले 62. बरोबर आहे की नाही, 62 प्रश्न बरोबर आले. म्हणजे 62 जे तुम्हाला 62 गुणिले 2 किती झाले, आपल्याला माहिती नाही एक प्रश्न 2 मार्कला आहे, मग 62 गुणिले 2 किती झाले 124 झाले. बरोबर आहे. किती मार्क्स मिळाले मला 124 मार्क्स मिळाले. पण आता माझे चुकले ना, मी 90 सोडवले 62 बरोबर आले, मग माझे चुकले किती यातले. आता जर मी कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या मते 28 चुकले. बरोबर आहे 28 चुकले. हा 28 चुकले. मग आता मला 28चा काय होणार आहे, फाईन बसणार आहे ना. मग तो फाईन कसा बसणार आहे 0.5 मार्कने फाईन बसणार आहे. म्हणजे काय होणार आहे 28चं जर मी कॅल्क्युलेशन केलं निगेटिव्ह साठी 28 गुणिले 0.5 आणि हे कॅल्क्युलेशन किती येतं 14 येतं. किती येतं 14 येतं. बरोबर आहे. मग आता बघा बरं का 14 आलं मग तुमचे फायनल मार्क्स किती येतील, फायनल मार्क्स या ठिकाणी लिहितो मी. किती पडले तुम्हाला 124. निगेटिव्ह मार्किंग आपले किती गेले 14 गेले. म्हणजे किती राहिले तुमचे 110 स्कोर राहिला. हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. आला. किंवा तुम्ही अजून सोपं काय करू शकता माहिती का, लक्षात घ्या 0.5 मार्क वजा आहे ना, याचा अर्थ ज्यावेळेस 4 प्रश्न चुकणार त्यावेळेस एका प्रश्नाचे मार्क जाणार. बघा बरं का मी काय सांगतोय, 4 प्रश्न चुकणार त्यावेळेस एका प्रश्नाचे मार्क्स जाणार. बरोबर आहे की नाही. एका प्रश्नाचे मार्क्स जाणार म्हणजे किती 2 मार्क्स जाणार. का बरं असं, कारण की एक प्रश्न तुमचा किती मार्क्सला आहे 2 मार्क्सला. मग सोपं काय करायचं माहिती का, तुम्ही पेपरवरून आले, पेपर तुम्हाला आता जस्ट सांगतोय, तुम्हाला माहिती मी 90 प्रश्न सोडवले 62 माझे बरोबर आलेत. 62 गुणिले 2 मला माहिती माझे 124 मार्क झाले. चुकले किती माझे 28. 2 पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. 28 गुणिले 0.5 किती झाले 14 झाले. किंवा तुम्हाला अजून एक सांगतो, 28 चुकलेत ना आणि आपल्याला तर माहितीये 4 प्रश्न चुकल्यानंतर 1 चे मार्क जाणार. मग डायरेक्ट काय करा 28 ला डिवाइड बाय 4 करून टाका. बरोबर आहे. 28 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येणार उत्तर 7. म्हणजे तुमचे 7 प्रश्नांचे मार्क्स जाणार. आणि मला सांगा बरं 7 प्रश्नाचे मार्क किती झाले, एक प्रश्न 2 मार्कला आहे, 7 गुणिले 2 बरोबर 14 झाले. 124 मधून 14 गेले, परत 110 वर आलं. कशा पण पद्धतीने कॅल्क्युलेशन करा तुम्ही, तुमचं काय येणार आहे हेच कॅल्क्युलेशन येणार आहे. आलं लक्षात सर्वांना. आता तुमच्या कुणाच्याही मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे की सर निगेटिव्ह मार्किंग कशी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.5 मार्क. म्हणजे चुकीचं जर प्रश्न तुम्ही उत्तर दिलं 0.5 मार्क जाणार. एक प्रश्न आपला 2 मार्क्सला आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग किती तुमची 1/4 आहे. 2 पैकी 0.5 1/4 झालं. बरोबर आहे की नाही, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता
पुढचा महत्वाचा पॉईंट, मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगितलं. ही एक पद्धत आहे, कशा पद्धतीने तुम्ही 4 प्रश्न घेऊन सांगितलं किती मार्क्स मिळणार. पुढचा एक पॉईंट सांगतो. पुढचा एक पॉईंट असा आहे की हे तुम्हाला सांगितलं मी डायरेक्ट टोटल सांगितले. 90 मी 100 प्रश्न होते, मी 90च सोडवले. 90 पैकी माझे 62च बरोबर आले. मला 62 गुणिले 2 124 मार्क्स मिळाले. 28 चुकले. मग एक तर तुम्हाला सांगितलं ना, चुकीच्या उत्तरासाठी काय म्हटले होते, 0.5 मार्क वजा होणार. 28 ला 0.5 ने गुणा 14 येणार. 14 वजा करून टाका. किंवा हे तर आपल्याला माहितीये, एक 4 प्रश्न चुकले तर एकाचे मार्क जाणार. मग 4 चे किती ग्रुप केले, किंवा 28 ला जर 28 चुकलेत ना, 4 ने डिवाइड करा, 7 आलं उत्तर. 7 काय झालं, 7 प्रश्नाचे मार्क जाणार. 7 दुने 14 होतं, आले 110 मार्क्स. आता मला असं वाटतं या विषयावर काहीही कन्फ्युजन कुणाचंही असायला नको. समजलं सर्वांना? त्या दृष्टीने मग हे कॅल्क्युलेशन बघा आणि पेपर सोडवताना काळजी घ्या की आपल्याला किती प्रश्न बरोबर येत आहेत, किती प्रश्न चुकतायत आणि किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहितीच नाहीये. महत्वाची एक गोष्ट सांगतो बरं का, याचा अर्थ असा होत नाही निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुम्ही फक्त मला जेवढं येईल मी तेवढं सोडवाल आणि बाकी सोडून देईन, असं करून चालणारच नाही. रिस्क घ्यावीच लागणार आहे तुम्हाला. का बरं? कारण की मला सांगा, 100 प्रश्न आहे, तुम्हाला 50 ॲक्युरेट येतात, बरोबर आहे, आणि तुम्ही 50 सोडवले. 50 जुने मार्क्स किती झाले, 100. 100 मार्कला आपलं सिलेक्शन पॉसिबल आहे का, विचार करा तुम्ही. कारण की आपल्याला माहिती ना 88,000 फॉर्म आलेत ना. मग तुम्ही विचार करा, 102 जागांसाठी 88,000 फॉर्म, रिस्क घ्यावी लागणार आहे, बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही, मी वारंवार लेक्चरमध्ये सांगत असतो, इलिमिनेशन मेथड, एलिमिनेशन टेक्निक वापरा वापरा वापरा, बरोबर आहे. आता महत्वाचं काय, तुम्हाला रिस्क घ्यायची हे मी तुम्हाला सांगतोय. असा एखादा प्रश्न आहे की तुम्हाला काहीच नाही, प्रश्न कधी वाचलेला नाहीये आणि त्यातले ऑप्शन पण काहीच कळत नाही, मग त्या ठिकाणी रिस्क नाही म्हणणार, त्याला तुम्ही तुक्का म्हणा. आणि तुक्का मारायचा आहे का आपल्याला, तुक्का मारून फायदा नाहीये. तर लक्षात ठेवा, असं नाही सांगणार मी की तुम्ही 100 पैकी 100 अटेम्प्ट करा तुक्के मारत मारत, असं नका करू. पण जितके प्रश्न तुमचे सोपे आहेत ते तुम्हाला बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही माझं या 2 मध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे, 2 मध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे, ते प्रश्न सुद्धा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण की तिथे बरोबर येण्याचा चान्स 50-50 आहे आणि तेवढी तर रिस्क तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने पेपर सोडवा, तुक्के मारत बसायचं नाहीये. पण खूप कमी पण अटेम्प्ट ठेवून तुम्हाला चालणार नाही. कारण की कट ऑफ जर आपण बघितला, म्हणजे आता मी कट ऑफ किती लागेल ते सांगता येणार नाही आता सर्व शिफ्टचा पेपर झाल्याशिवाय, पण तुम्हाला व्यवस्थित काय करावं लागणार आहे, पेपर सोडवावा लागणार आहे. मागचे कट ऑफ किती लागले काय त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता निगेटिव्ह मार्किंग काय आहे, कशा पद्धतीने लागू होते ते सांगण्याचा, बरोबर आहे. आणि सर्वांनी काय करा, महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना जे आपल्याला येत आहेत 100% सोडवा. ज्या 2 मध्ये कन्फ्युजन आहे ते सोडवा. काही प्रश्न असेल की नाही मी वाचले पण मला अंदाज लावता येत नाहीये, बरोबर आहे, पण मला कन्फ्युजन झाले की हे उत्तर आहे का हे उत्तर आहे, ते पण प्रश्न सोडवा. पण फक्त असे प्रश्न असतील की ज्याचा काहीच म्हणजे जमतच नाही, काहीच ऑप्शनच नाहीये, ते काय करायचे तुम्हाला शेवटी सोडून द्यावं लागणार आहे. आणि ते पण खूप 25-30 प्रश्न सोडून नाही द्यायचे, सॉरी बरं का, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, जे सोपे आहेत ते व्यवस्थित सोडवा. अशा पद्धतीने पेपर सोडवा. निगेटिव्ह मार्किंगचा विचार करून सर्व गोष्टी कॅल्क्युलेशन सह तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आणि यानंतरचा पुढचा पॉईंट काय, नॉर्मलायझेशन. मग त्यामध्ये कुणाचा पेपर सोपा वगैरे, नॉर्मलायझेशनचा तो वेगळा फॉर्म्युला आहे, त्यानुसार नॉर्मलायझेशन होणार. आले लक्षात सर्वांना? तर हा व्हिडिओ सर्वांना 100% समजला असेल, सर्वांना 100% लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. निगेटिव्ह मार्किंग बद्दल तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेंटर चेंज होणार नाही हे पण तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉपर. त्यानुसार सर्वांनी काय करा, आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. निगेटिव्ह मार्किंग, सेंटर या गोष्टी बाजूला ठेवा. जास्तीत जास्त आपले मॅरेथॉन लेक्चर चालू आहेत, मॅरेथॉन लेक्चर बघून घ्या. खूप सारे मॅरेथॉन लेक्चर आपण घेतलेत, त्यातून ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत, हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. 14 तारखेला जो पेपर आला होता, कसा पेपर होता, कशा पद्धतीने तुम्ही आपल्या लेक्चर मधून प्रश्न आले तुम्हाला माहिती आलं लक्षात सर्वांना. आता जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना, आगामी जी अंतर्गत भरतीची ऍड येणार आहे, GR आलेला आहे आणि माझ्या मते लवकरात लवकर ती ऍड येईल. तर त्या ऍड साठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने आपली अंतर्गत भरती हिरकणी बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असतील. जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली जाईल. मॅरेथॉन लेक्चर जास्तीत जास्त असतील, नोट्स असतील, PDF असेल, टेस्ट सिरीज असेल आणि सर्व शिक्षकांशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आपली शिकवण्याची पद्धत, त्याचबरोबर आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून देण्याची पद्धत, फॅक्च्युअल डेटा असेल, शिक्षकांचं शिकवणं असेल, किंवा आपण तुम्हाला कशा पद्धतीने प्रत्येक तुमचे प्रश्न सोडून घेतो, ऑफिसला कॉल केला, कधीही कॉल केला तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातात, हे तुम्हाला माहिती आहे. तर नक्कीच तुम्ही अंतर्गत भरतीची बॅच जॉईन करू शकता, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि लक्षात ठेवा,
अंतर्गत भरती जाहिरात खूप वर्षानंतर येते, त्यामुळे हा चान्स आपल्याला सोडायचा नाहीये. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट यामध्ये तुमच्या बरोबर आहे. तर सर्वांनी नक्की बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी 9689665611 हा आपला नंबर आहे, त्यावर तुम्ही काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. आपल्या सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकाचा पेपर देणाऱ्या मैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद.